नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भांबरे क्लासेसची संचालिका सौ रोहिणी भांबरे। बघा, आपण काल मागील तासाला एक सामायिक समीकरणातला 1.1 मधले काही उदाहरण सोडवून घेतले। आज आपण त्यापुढे 1.2 मध्ये एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीने कसे सोडवायचे हे आपण आज इथे शिकणार आहोत। बघा, या ठिकाणी मी एक उदाहरण घेतलेलं आहे। कंप्लीट द टेबल बाय ग्राफिकल मेथड। खालील सारणी पूर्ण करा, ही आलेख पद्धतीने पूर्ण करायची। मी उदाहरणही घेतला x अधिक y बरोबर 3। दुसरं एक समीकरण आहे x वजा y बरोबर 4। काय लिहिलंय मी? x प्लस y इज इक्वल टू 3 अँड x मायनस y इज इक्वल टू 4 अशी दोन समीकरणं आपण इथे घेतली। आता आपल्याला ही सारणी भरायची आहे। या सारणीमध्ये x आणि y च्या किमती काही दिलेल्या आहेत, आपल्याला काही काढायचे। त्या आलेख काढण्यासाठी कशा काढायच्या हे मी तुम्हाला आता समजावून सांगते। बघा, आपण पहिलं समीकरण आहे आपलं x अधिक y बरोबर 3। काय दिलं आहे? x अधिक y बरोबर 3, x प्लस y इज इक्वल टू 3। बघा, इथे आपल्याला x ची किंमत 3 दिलेली आहे। x इज इक्वल टू 3 ही किंमत आपल्याला ह्या समीकरणात टाकायची। बघा, मी टाकते 3 अधिक y बरोबर 3। बरं, y इथेच ठेवला। 3 वजा 3 y बरोबर आपला किती आला? 0। बघा, काय लिहिलं मी? x प्लस y इज इक्वल टू 3, x बरोबर इज इक्वल टू 3, 3 प्लस y इज इक्वल टू 3, y इज इक्वल टू 3 मायनस 3, 3 3 कॅन्सल, y इज इक्वल टू 0। बघा, या सारणीमध्ये आपल्याला y ची किंमत टाकायची होती, इथे आपली 0 किंमत आली। बघा, आता आपण दुसरी किंमत टाकणार। या ठिकाणी त्यांनी y ची किंमत दिलेली बघा 5। समीकरण तेच आहे, आपण परत लिहिणार x प्लस y इज इक्वल टू 3। इथे तर y ची किंमत आहे, मग बघा आपण इथे टाकणार y इज इक्वल टू 5। ह्या समीकरणात आपण y ची किंमत टाकणार आहे। मग बघा, x प्लस 5 इज इक्वल टू 3, x अधिक 5 बरोबर 3। मग आता या ठिकाणी आपण x इज इक्वल टू 3 आहे, हा प्लस 5 तिकडे जाताना होतो -5 आणि मग आपला x बरोबर उरले 5तनं 3 गेले, उरले -2। x ची व्हॅल्यू किती आली आपली? -2। ती आपण या ठिकाणी फिलअप करणार -2। आता थर्ड एक्झाम्पल मध्ये दिले आपल्याला y ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 3। मग इथे थर्ड याच्यामध्ये आपण लिहिणार y इज इक्वल टू 3। y इज इक्वल टू 3 आपलं इक्वेशन काय आहे? x प्लस y इज इक्वल टू 3। मग आता y ची व्हॅल्यू आपल्याकडे 3 आहे, मग आपण इथे लिहिणार x प्लस 3 इज इक्वल टू 3, x इज इक्वल टू 3 मायनस 3, x इज इक्वल टू किती आला? 0। बघा, या सारणीमध्ये आपण फिलअप केलं, x ची व्हॅल्यू आली इथे 0। बघा, आता त्याचे कोऑर्डिनेट लिहायचे आहेत आपल्याला। मग कोऑर्डिनेट बघा, इथे x चा 3 y चा 0, x चा -2 y चा 5, x चा 0 y चा 3। ही झाली आपली पहिल्या इक्वेशनची ही सारणी टेबल पूर्ण झालेला आहे। आता आपण बघणार आहोत या ठिकाणी नेक्स्ट एक्झाम्पल। ते इक्वेशन आहे तुम्हाला दिलेलं सेकंड याच्यात x मायनस y इज इक्वल टू 4। काय दिलंय? x वजा y बरोबर 4। मग आता आपण याची सारणी बघणार। याची सारणी आपल्याला काय दिलेली आहे? ही सारणी आपल्याला या पद्धतीने इथे पूर्ण करायची आहे। बघा, इथे दिलाय x कोऑर्डिनेट, इथे दिलाय y, इथे दिलाय x, y। मग आता इथे x, y मध्ये इथे बघा, तो आपल्याला y ची व्हॅल्यू दिली आहे 0, त्याच्यानंतर इथे दिली -1 आणि इथे दिलेली आहे 0 -4 ही दिलेली आहे आपल्याला। आता आपल्याला इथे x आणि इथे y ची व्हॅल्यू काढायची आहे। मग बघा, आता आपण पहिलं एक्झाम्पल। आता इथे y ची व्हॅल्यू दिली आहे, y इज इक्वल टू किती दिलाय? 0। आपल्याकडे त्याचं एक्झाम्पल काय आहे? x मायनस y इज इक्वल टू किती दिलाय तुम्हाला? 4। आता y ची व्हॅल्यू 0 आहे, मग x मायनस 0 इज इक्वल टू 4 इज इक्वल टू 4। मग x इज इक्वल टू 4 प्लस 0, तर x ची व्हॅल्यू किती आली? 4। किती आली? 4। आता बघूया आपण दुसरं। आता बघा, इथे x ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला -1, मग इथे लिहिणार x इज इक्वल टू -1। मग आपण एक इक्वेशन लिहिणार x मायनस y इज इक्वल टू 4। मग x ची व्हॅल्यू आहे -1, -1
मायनस वाय इज इक्वल टू आपण लिहिणार या ठिकाणी मायनस इज इक्वल टू 4. मग आता हा जो -1 आहे तो तिकडे जाताना काय होणार प्लस. बरोबर. मग बघा मायनस वाय इज इक्वल टू 4 प्लस 1. -1 तिकडे गेला काय झाला प्लस झाला. मग 4 प्लस 1 किती झाला 5. मग मायनस वाय इज इक्वल टू 5. मग वाय इज इक्वल टू -5. वाय इज इक्वल टू -5. बघा ही आपल्याला दिलेला आहे टेबल. या टेबलमध्ये एक्सची व्हॅल्यू आली 4. ही आपण टेबलमध्ये इथे भरली. वायची व्हॅल्यू आली आपली -5. ती इथे त्या ठिकाणी आपण फिलअप केली. आता बघा एक्सचे कोऑर्डिनेट काय आहे 4, 0. वायचा किती आहे -1 -5. आणि इथे किती दिला आहे 0 -4. या पद्धतीने आपल्याला इथे ह्या 2 सारण्या भरायच्या होत्या. हे टेबल पूर्ण करायचे होते. हे टेबल आपण आता इथे पूर्ण केलेले आहे. यानंतर मी आता तुम्हाला असंच एक गणित सॉल्व करण्यासाठी देते. ते तुम्ही मला वहीच्या पेपरवर सॉल्व करून मला ते पाठवायचं आहे. किती जणांना बरोबर सोडवता येतं हे मी चेक करणार आहे. बघा आता मी तुम्हाला पुढचं एक्झाम्पल देते. बघा या ठिकाणी मी तुम्हाला दिले. या ठिकाणी तुमचा होमवर्क आहे म्हणून या ठिकाणी मी देते होमवर्क HW. बघा तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे मी एक पहिलं इक्वेशन दिलं आहे x + y इज इक्वल टू 6. x + y इज इक्वल टू 6 and x - y इज इक्वल टू 4. हे 2 इक्वेशन मी तुम्हाला आता दिलेले आहेत. ते तुम्ही मला सोडवून देणार आहात. मग आता बघा मी तुम्हाला याची सारणी देते. ही सारणी तयार करण्यासाठी मी तुम्हाला इथे ब्रॅकेट्स पण दिलेले आहेत. त्या ब्रॅकेट्समध्ये मी आता तुम्हाला जे मागील एक्झाम्पल सॉल्व करून दिलं ना त्या पद्धतीने तुम्ही मला सॉल्व करून दाखवायचे आहे. बघा या ठिकाणी मी लिहिलं आहे x y इथे घेतला x आणि y. बघा त्या सारणीत मी तुम्हाला दिली इथे दिली बघा x ची किंमत दिली मी तुम्हाला 0. तुम्ही मला ही काढून द्यायची आहे. इथे दिली तुम्हाला मी 4. ही काढून द्यायची आहे तुम्ही. त्यानंतर इथे दिलं आहे तुम्हाला मी 3. ही तुम्ही मला काढून द्यायची आहे. प्रत्येकाला हे गणित सोडवता आलं पाहिजे. म्हणजे लक्षात येतं की प्रत्येकाला गणित समजलं आहे की नाही. सोडवता आलं म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स पण तेवढाच वाढणार आहे. बघा इथे वायची व्हॅल्यू दिलेली आहे. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू दिलेली नाही. आणि या ठिकाणी मी तुम्हाला एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे वायची दिलेली नाही. या पद्धतीने मला तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करून द्या. बघा मित्रांनो आपण ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू केली आहे. मागील तासिकेला मी तुमचा 1.1 घेतला होता. आता मी तुमचा 1.2 मधला आलेख पद्धतीने ग्राफिकल मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन कसं सोडवायचं समजून दाखवलेलं आहे. आता याच्या आधारावर तुम्ही मला हे एक एक्झाम्पल सोडवून द्यायचं. पुढच्या तासाला आपण आलेख कसे काढायचे हे मी तुम्हाला समजून देणार आहे. चालेल ना. घरी राहा, सुरक्षित राहा, आनंदी राहा. नमस्ते.